माणूस सहज दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, तो सहज निंदा करतो. तुमच्या जीवनामध्ये जे वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्याचं तुम्ही चिंतन करता, तेही अनिष्ट चिंतन असतं. आणि ती सवय इतकी आपल्याला लागलेली आहे की आपण चांगलं चिंतन करूच शकत नाही अशी अवस्था झाली. आपण चांगलं बोलूच शकत नाही. माझा हा जो शेजारी आहे त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. प्रत्येकाला असं मनापासून वाटतं मी सुखी व्हावं, माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं भलं व्हावं. जे दुसऱ्यांचं भलं करतात त्यांचं भलंच होतं आणि जे दुसऱ्यांचं वाटोळ करतात त्यांचं वाटोळच होतं. मानव नावाचा जो प्राणी आहे ह्याच्या ठिकाणी विचार करण्याची जी पद्धती आहे ही अत्यंत नेगेटिव्ह आहे, डिस्ट्रक्टिव्ह आहे. हे तुमच्या ध्यानामध्ये येईल. आता नेगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? विनाशक. आपण चिंतन करतो, विचार करतो, तेच मुळी अनिष्ट असतात. बघा तुम्ही आता इथे आलेल्या प्रत्येक माणसाने जर आपल्या डोक्यात डोकावून बघावं, त्याला असं कळेल की आपण सहज अनिष्ट चिंतन करत असतो. सहज अनिष्ट चिंतन करतो, आपण सहज अनिष्ट इच्छा करतो, आपण सहज अनिष्ट बोलतो आणि आपण सहज अनिष्ट करतो. आणि ह्याच्यातूनच मानव जातीचं सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि मानव जातीवर जे अरिष्ट निर्माण झालेलं आहे त्याचं कारणही हेच आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. तुमची मानसिकता बदला, सर्व काही बदलेल. आणि म्हणून पहिल्या प्रथम तुम्ही जे चिंतन करता, विचार करता, कल्पना करता, भावना करता, त्या सर्व प्रकारचे जे आहेत ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे, ते कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजे, ते हार्मोनियस असले पाहिजे. थोडं इंग्लिशमध्ये मला बोलायची पटपट पटपट सवय झाली की शब्द इंग्लिश पटकन येतात, मराठी चटकन त्याच वेळेला सुचतात असं नाही. कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे म्हणजे विधायक पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक पाहिजे. नकारार्थी असतं कामा नये, ते होकारार्थी असले पाहिजे. आणि ते हार्मोनियस म्हणजे समन्वयात्मक असले पाहिजे. अशा प्रकारचे विचार करण्याची सवय माणसाला नाही. माणूस सहज दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, तो सहज निंदा करतो, सहज. माणूस सहज दुसऱ्याबद्दल वाईट इच्छा करतो, सहज. तुम्ही जर कोकणात गेलात, देशावर काय मला माहीत नाही, पण कोकणामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ते देवालयामध्ये जातात आणि देवाला गाराणे घालतात, आणि गाराणे घालताना काय गाराणे घालतात मला मोठं आश्चर्य वाटतं. त्यातलं एक गाणं असं की माझा हा जो शेजारी आहे त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. बरं, एवढा हा म्हणतोय आणि बाकीचे सगळे बसलेले काय म्हणतात? होय महाराजा. बघा, आता मला सांगा, अशी जर तुम्ही इच्छा करू लागले की दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे, तुम्ही जर असं चिंतन करू लागलात की दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे, तर तुमचं बरं कसं होणार? गमत अशी आहे की आपल्या ठिकाणी मराठीमध्ये सुंदर सुंदर म्हणी आहेत, पण त्या म्हणीकडे आपण कधी लक्षच देत नाही. आणि जर लक्ष देतो ना ते अर्धवट देतो. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, चिंती परा ते येई घरा. किती सुंदर म्हण आहे, चिंती परा ती येई घरा. ह्या म्हणीचा जो अर्थ आहे तो फक्त एका बाजूनेच घेतलेला आहे. म्हणजे जर तू दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन केलं तर तुझं अनिष्ट होईल, हा त्याचा एक अर्थ झाला. पण त्याची दुसरी जी पॉझिटिव्ह बाजू आहे, होकारार्थी बाजू आहे, ती आपण लक्षात घेत नाही. आणि ती बाजू अशी आहे की तू दुसऱ्यांचं भलं चिंतिलं, चांगलं चिंतिलं तर तुझंही भलं होईल, तुझंही कल्याण होईल, तुझंही चांगलं होईल. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. मन चिंती ते वैरी न चिंती, दुसरी म्हण ही दुसरी म्हण आहे. मन चिंती ते वैरी न चिंती, की आपल्या मनामध्ये
आपण असं चिंतन करतो, असे वाईट विचार आणतो किंवा येतात की आपले शत्रूसुद्धा तसे विचार करणार नाही, असे मनामध्ये विचार येतात. कारण अनिष्ट चिंतन करण्याची आपल्याला लागलेली सवय. आणि म्हणून ही जी सवय आहे, ही सवय फार वाईट आहे. या सवयीबद्दल बोलायचं झालं तर सांगता येईल असं की एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलेलं आहे, सो ॲक्शन्स अँड रीप हॅविश, सो हॅविश अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. याचा अर्थ असा की तुम्ही कर्म ज्याला आपण म्हणतो ते पेरा, त्याच्यातून सवयी निर्माण होईल. सवयी पेरा म्हणजे त्याच्यातून स्वभाव निर्माण होईल. स्वभाव पेरा म्हणजे त्याच्यातून नशीब निर्माण होईल. पण ही साखळी त्या इंग्लिश लेखकाने जी दिलेली आहे ती जीवनविद्येला अपुरी वाटते. जीवनविद्येने सांगितलं की ह्याच्या आधी एक फार मोठं तत्व आहे, ते म्हणजे विचार. म्हणून सो थॉट अँड रीप ॲक्शन, आणि मग फुडली साखळी. आणि म्हणून विचार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून विचार किंवा चिंतन ही गोष्ट अशी आहे की आपण सदैव वाईट चिंतन करत असतो, अनिष्ट चिंतन करत असतो, नको ते चिंतन करत असतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मन चिंतित आहे वैरी न चिंती, असं चाललेलं असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण जे चिंतन करतो ते देवाजवळ मागत असतो. आणि जे आपण देवाजवळ मागत असतो ते आपल्याला देवाकडून मिळत असतं. देव देतो असं म्हणत नाही, देवाकडून मिळत असतं रिॲक्शन रूपाने. क्रिया तशी प्रतिक्रिया, ह्यालाच आपल्या भक्तीच्या भाषेमध्ये भाव तसा देव असं म्हटलेलं आहे. लोकांना अर्थ कळत नाही. भाव तसा देव म्हणजे काय, लोकांना नाही अर्थ कळत. ते काहीतरी वेगळाच अर्थ समजतात. पण भाव तसा देव याचा अर्थ ॲक्शन तशी रिॲक्शन, अगदी सायंटिफिक. ॲक्शन तशी रिॲक्शन म्हणजे भाव तसा देव. आणि म्हणून तुम्ही जे इच्छा करता, तुम्ही जे देवाजवळ मागता, तुम्ही जे चिंतन करता, तुम्ही जे विचार धारण करता, त्याप्रमाणे शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तथास्तु याचा अर्थ काय? तथास्तु म्हणजे तसा तू. तसा तू म्हणजे काय? जसा तू विचार करतोस तसा, जसा तू बोलतोस तसा, जशी तू इच्छा करतोस तसा, जसं तू करतोस तसा म्हणजे तथास्तु. आणि म्हणून तथास्तु, तथास्तु, तथास्तु आपण असं म्हणतो की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती वास्तू तथास्तु म्हणते. आपण असं म्हणतो की अंतरिक्षामध्ये देवता आहेत, त्या तथास्तु म्हणतात. जीवनविद्या असं सांगते की आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, अंतरिक्षामधले देवता वगैरे वगैरे जे आहेत, अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तुम्हाला समजेल की खरी जी वास्तू आहे ना, ती खरी वास्तू म्हणजे शरीर आहे. आणि या शरीरामध्ये तू वास करतोस. आणि म्हणून पुढारी असू दे, पेंढारी असू दे, सत्ताधीश असू दे किंवा ऑर्डिनरी माणूस असू दे, जे दुसऱ्यांचं भलं करतात त्यांचं भलंच होतं. आणि जे दुसऱ्यांचं वाटोळ करतात त्यांचं वाटोळच होतं. हे आपण नीट लक्षात ठेवावं, हे सतत स्मरणात ठेवावं. आम्ही म्हणतो नामस्मरण करावं, मी म्हणतो हे स्मरण ठेव. पहिलं हे स्मरण ठेव की मी दुसऱ्याचं भलं केलं तर माझं भलं होणार आहे, मी दुसऱ्याचं वाटोळ केलं तर माझं वाटोळ होणार आहे. हे तू स्मरणात ठेव आणि तुझं भलं होतं की नाही बघ. तू कधीच दुसऱ्याचं वाईट करणार नाही. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला चिंतन करतो तेव्हा अनिष्ट चिंतन करतो. कारण का की मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. मॅन इज ए क्रिचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड, असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की आपल्याला सवयी, आपण सवयीचे गुलाम आहोत. आपल्याला अनिष्ट विचार करण्याची सवय, अनिष्ट चिंतन करण्याची सवय झालेली आहे.
अनिष्ट बोलण्याची सवय झालेली आहे, निंदा करण्याची सवय झालेली आहे. पण ह्या सर्व गोष्टी ज्या अनिष्ट आहेत त्या सर्व आपल्याकडे बुमरँग होऊन अरिष्ट रूपाने परत येतात. हे आपल्याला कोणी सांगत नाही, कुठे आपण कधी ते वाचत नाही, कोणी आपण कीर्तनकार प्रवचनकार तेही सांगत नाही. ते एवढं सांगतील, तू तीर्थयात्रा कर, तू व्रतवैकल्य कर, तू उपासतापास कर, तू यज्ञयाग कर, तू उभं गंध लाव, तू आडवं गंध लाव, यज्ञ कर, याग कर, अशा गोष्टी तुम्हाला सांगते. जीवनविद्या सांगते यातली एकही गोष्ट तू करू नकोस. ते अंगारे नको आणि धुपारे नको, ते उदी नको आणि भस्म नको. मग जीवनविद्या असं सांगते, अरे तुझा उद्धार जर तुला करायचा असेल तर तू ज्ञानी हो, तू हुशार हो, तू बुद्धिमान हो, तुझं चिंतन सुधार. कारण तुझ्या ठिकाणी जे मन आहे त्या मनाचे दोन भाग आहेत, बहिर्मन आणि अंतर्मन. अंतर्मनाला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, बहिर्मनाला कॉन्शियस माइंड म्हणतात. आणि हे जे अंतर्मन जे आहे पॉवरफुल आहे. किती पॉवरफुल आहे? इट इज ॲज गुड ॲज गॉड. इतकं ते पॉवरफुल आहे. आणि म्हणून या सबकॉन्शियस माइंडचा स्वभाव असा आहे की युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक. द लॉ म्हणजे लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड, द लॉ when applied in a negative way is the cause of failure, frustration and unhappiness. However, if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity and perfect health. म्हणून चिंतन सुधारा. कारण चिंतन जे आहे ना ते बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातं आणि त्याप्रमाणे अंतर्मन तुम्हाला साथ देतं. म्हणून अंतर्मनाची साथ, अंतर्मन देणारी साथ आणि प्रतिसाद, आपण जी ॲक्शन करतो त्याला रिॲक्शन आपल्याला सबकॉन्शियस माइंडकडून मिळते, म्हणजे अंतर्मनाकडून मिळते. म्हणून मागायचं बहिर्मनाने आणि द्यायचं अंतर्मनाने, असं आपलं जीवन चाललेलं आहे. आणि म्हणून बहिर्मनामध्ये तुमचे विचार चांगले पाहिजेत, तुमचं चिंतन चांगलं पाहिजे, तुमची इच्छा चांगली पाहिजे, तुमचं बोलणं चांगलं पाहिजे आणि तुमचं करणं चांगलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये जे वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्याचं तुम्ही चिंतन करता, तेही अनिष्ट चिंतन असतं. आणि ती सवय इतकी आपल्याला लागलेली आहे की आपण चांगलं चिंतन करूच शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. आपण चांगलं बोलूच शकत नाही अशी आज आपल्या सवयीमुळे अवस्था झालेली आहे. आणि हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर त्याला उपाय आहे. उपाय काय आहे? सत्संग हा त्याला उपाय आहे. सत्संग म्हणजे काय? कुठल्या तरी बुवा बाबाकडे जाणं नव्हे. सत्संग याचा अर्थ चांगल्या विचारांचा संघ, एक, चांगल्या पुस्तकांचा संघ, दोन, आणि चांगल्या माणसांचा संघ, तीन. आता यापैकी चांगल्या विचारांचा संघ करणं तुमच्या हातात आहे. चांगले विचार मनात आणणं हे तुमच्या हातात आहे. चांगल्या कल्पना करणं हे तुमच्या हातात आहे. चांगल्या भावना करणं हे तुमच्या हातात आहे. चांगले संकल्प करणं हे तुमच्या हातात आहे. पुस्तक विकत घेणं तुमच्या हातात आहे. पुस्तक विकत घेणं तुमच्या हातात आहे. तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि पुस्तकाच्या संगतीने तुम्हाला चिंतन सुधारता येतं. प्रत्येकाला असं मनापासून वाटतं मी सुखी व्हावं, माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं भलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं. आता ह्याला उपाय किती सोपा आहे. तुला जे वाटतं ना, तू जे इच्छा करतो ना तेच तू इतरांसाठी माग. किती सोपं आहे बघा. तुला काय पाहिजे? तुझं कल्याण व्हावं असं वाटतं ना, तू म्हण देवा सर्वांचं कल्याण होऊ दे. तुला असं वाटतं ना तुझं भलं व्हावं, देवा सर्वांचं भलं होऊ दे. तुला असं वाटतं ना आरोग्य मिळावं, देवा सर्वांना आरोग्य मिळावं दे. तुला असं वाटतं ना देवा माझ्या मुलीचं लग्न व्हावं, देवा सर्व उपवर मुलींचं लग्न होऊ दे असं म्हणा आणि बघा काय होतं ते. तुम्हाला काही लोक म्हणतात काय हो वामनराव असं म्हणून काय कधी काय होतं? प्रार्थना म्हणून काय कधी घेऊन सुखी झालेला आहे? म्हणजे रडत राहूत म्हणतो मी त्याला.
रडत राहून जे असतात ते काहीही करू शकत नाही. प्रार्थना म्हणून काय होतं हे रडण्यापेक्षा आणि ओरडण्यापेक्षा प्रार्थना करून बघ आणि काय होतं त्याचा अनुभव घे. आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये बरीच मंडळी सुधारली. ती कोणाच्या तरी संगतीने आली आणि सुधारली. ती इतकी सुधारली की आज ती सुखी झाली, त्यांचं कुटुंब सुखी झालं आणि आज ते राष्ट्राची फार मोठी सेवा करतात लव वर्कच्या द्वारे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा ही प्रार्थना 7 दिवसामध्ये वेळ मिळेल तेव्हा रिकामपणी, आणि रिकामपण भरपूर मिळतं, आणि रात्री झोपताना अर्धा तास जर तुम्ही म्हटलीत आणि लव वर्क केलं ऑनेस्टली. पैसे खाऊन सगळे लव वर्क करतात, त्याला लव वर्क आम्ही म्हणत नाही. पैसे न खाता प्रामाणिकपणे जर तुम्ही लव वर्क केलं, काम अत्यंत आवडीने गोडीने जीव ओतून केलं आणि प्रार्थना म्हटलीत, 6 महिन्यात तुम्हाला काय अनुभव येतो ते तुम्ही मला सांगाल 6 महिन्यानंतर. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.